श्री राम विजय कथासार अध्याय 37 जानकींचा त्याग, कुश लवांचा जन्म व पराक्रम। या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास संकटाशी सामना करण्यासाठी मनोबल प्राप्त होईल। चला तर अशा या मंगल अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। अयोध्येत रामराज्य आले। पंचमहाभूतांसह सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सर्वत्र सुखच नांदू लागले। यथावकाश जानकी गरोदर राहिल्या। 6 महिने झाले। राजस्त्रियांनी त्यांची ओटी भरली। त्या सोहळ्याचे काय वर्णन करावे। पुढे वसंताचे आगमन झाले। एके दिवशी श्रीराम जानकींसह उपवनात हिंडत होते। त्यांनी विचारले, जानकी, तुम्हाला काय डोहाळे लागले आहेत ते निसंकोच सांगा, मी तुमच्या सर्व इच्छा पुरवीन। त्या म्हणाल्या, नाथ, मला काय वाटते सांगू। मला वाटते गंगेच्या तीरी जावे, तिथे ऋषी स्त्रियांच्या सहवासात 5 दिवस तरी राहावे, शुचिर्भूत असावे, तृणासन घालावे, भूमीवर शयन करावे, फळे कंदमुळे खाऊन राहावे आणि तपश्चर्या करावी। ते ऐकून त्यांना नवल वाटले। ते म्हणाले, तुमचे डोहाळे सात्विक आहेत, ही तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करीन। एके दिवशी रामरायांनी आपल्या गुप्तहेरांना बोलवले आणि विचारले, राज्यात सर्व व्यवस्था चोख आहे ना? लोक माझ्याविषयी काय बोलतात? ते म्हणाले, स्वामी, अयोध्येतील सर्व लोक तुमचे भक्त आहेत, ते तुमचे अहोरात्र गुणगान करतात। तेवढ्यात एक हेर बिचकत पुढे आला व म्हणाला, स्वामी, तुमच्याविषयी मी जे काही ऐकले ते सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही। तुमच्याकडून मला अभय मिळाले तरच मी ते सांगू शकेन। श्रीरामांनी त्याला अभय दिले। तो म्हणाला, नगरात सर्वजण तुमच्याविषयी आदरानेच बोलतात। एक परीट त्याला अपवाद आहे। त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली, म्हणून ती रागाने माहेरी निघून गेली व तिथेच बरेच दिवस राहिली। तिच्या पित्याने तिची समजूत काढली आणि तिला घेऊन तो परीटाच्या घरी आला। त्या दोघांना पाहून त्याला संताप अनावर झाला। तो सासऱ्याला म्हणाला, मी तुमच्या मुलीला घरात घेणार नाही। रावणांनी जानकींना पळून नेले। त्या 6 महिने त्यांच्या घरी राहिल्या, तरी राजांनी त्यांना परत आणले, त्यांचा स्वीकार केला। पण मी राम नाही, आम्ही परीट जगाचा मळ काढतो, आम्हाला डाग सहन होत नाही। रामप्रभू स्त्रीलंपट आहेत, त्यांनी जे केले तसे मी करीन असे तुम्हाला वाटले काय? तुम्ही हिला घेऊन जा, मला हिचे तोंडही पाहायचे नाही। स्वामी, अशा प्रकारे अनुचित बोलून तो परीट तुम्हाला एकसारखी दूषणे देत होता। ते ऐकून राघव खूपच संत्रस्त झाले। त्यांनी हेरांना जाण्यास सांगितले आणि लक्ष्मणांना बोलावून घेतले। त्यांना सर्व वृत्त सांगितले व म्हणाले, सौमित्र, मी जानकींना रावणांच्या बंदीतून सोडवले। त्यावेळी मी त्यांचा स्वीकार करण्यास तयार नव्हतो। त्यांनी देव, असुर, वानर यांच्या समक्ष अग्निदिव्य करून आपले पावित्र्य सिद्ध केले, तरीही तो परीट मलाच दोष देत आहे। ही जननिंदा मी कशी सहन करू? ती टाळण्यासाठी माझ्यासमोर फक्त एकच पर्याय आहे, जानकींचा त्याग। ते ऐकून लक्ष्मणांना धक्काच बसला। ते त्यांना समजावू लागले, म्हणाले, दादा, निंदा करणे हा लोकांचा स्थायी भावच आहे। काही माणसांना कसलीच चाड नसते, ते वाटेल ते बरळतात। म्हणून जे सुज्ञ आहेत ते त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत। त्या परीटाचे बोलणे तुम्ही मनावर घेऊ नका, मी त्याची जीभच छाटून टाकतो। श्रीराम म्हणाले, लक्ष्मण, हा आततायीपणा कधीच करू नका। तुम्ही परीटाला शासन केलेत तर त्याच्या बोलण्यात तथ्य होते आणि खरेपणा दडपण्यासाठीच हे सर्व करण्यात आले असा आरोप करून लोक अहोरात्र आपली निंदा करतील। त्यांचे तोंड आपण कसे बंद करणार? म्हणून मला जानकींचा त्याग केलाच पाहिजे। त्यांना या गरोदरपणात काही दिवस ऋषीपत्न्यांच्या सहवासात राहण्याचे डोहाळे लागले आहेत। त्या निमित्ताने त्यांना गंगेच्या काठी असलेल्या अरण्यात सोडून द्या। तिथे त्यांना मी त्यांचा त्याग केल्याचे सांगा आणि त्वरेने परत या, ही माझी आज्ञा आहे। लक्ष्मणांना खूपच दुःख झाले होते, पण ते तरी काय करणार? ते जड पावलांनी आपल्या मंदिरात प्रवेशले। दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास ते जानकींच्या महालात गेले। त्यांना वंदन केले व म्हणाले, वहिनी, दादांनी तुम्हाला वनात घेऊन जाण्यास सांगितले आहे, तुम्ही तयार व्हा, रथ सज्ज आहे। वैदेहींना वाटले, रामचंद्र आपले डोहाळे पुरवण्यासाठी आपल्याला वनात पाठवत आहेत। त्या म्हणाल्या, भाऊजी, मी ऋषीपत्नींच्या सहवासात
5 दिवस राहणार आहे, मग आपण परत येऊ. ते ऐकून लक्ष्मणांच्या डोळ्यात अश्रू आले. माई, आता परत येणे नाही, असे मनोमन म्हणून त्यांनी दुसरीकडे तोंड वळवले. जानकींना खूपच आनंद झाला होता. त्यांनी ऋषीपत्न्यांसाठी सौभाग्यद्रव्ये, अलंकार व उत्तम उत्तम वस्त्रे घेतली आणि उत्कंठतेने रथात बसल्या. पहाटेच्या त्या नीरव शांततेत लक्ष्मणांनी रथ हाकला आणि ते गंगेच्या रोखाने भरधाव निघाले. मार्गामध्ये रथासमोर अनेक प्रकारचे अपशकुन होऊ लागले. तेव्हा त्या मनात दचकल्या. म्हणाल्या, भाऊजी, ही विपरीत चिन्हे का दिसत आहेत? त्यामुळे मला उगीचच भीती वाटू लागली आहे. यावर ते काय बोलणार? ते महत्प्रयासाने अश्रू आवरत होते. त्या म्हणाल्या, भाऊजी, तुम्ही बोलत का नाही? त्यामुळे माझ्या मनावरचे दडपण खूपच वाढले आहे. रामचंद्र सुखरूप असोत, त्यांच्यावरचे अरिष्ट माझ्यावर येवो. आपण नदीवरून फेरफटका मारून परत जाऊ. तेव्हा त्यांनी काहीतरी बोलून त्यांचे सांत्वन केले. त्या समयी ते इच्छा नसताना हे भलतेच कर्म करावे लागत असल्याने मनोमन नियतीला दोष देत होते. सूर्योदयाचा संधिप्रकाश पसरू लागला होता. पक्ष्यांची किलबिल ऐकू येऊ लागली होती. रथ नदी तीरावर आला. लक्ष्मणांनी रथाला नौकेतून नदीपल्याड नेला. आता तो गहन अरण्यातून मार्गक्रमण करू लागला. हिंस्र श्वापदांचे ओरडणे कानी पडू लागले. मनुष्यांचा वावरही दिसत नव्हता. ते सर्व पाहून जानकींना शंका आली. त्यांनी विचारले, भावोजी, गंगेचा परिसर खूपच मागे गेला. इथे ऋषींचे आश्रम दिसत नाहीत, वेदघोष ऐकू येत नाहीत आणि यज्ञांचे धूरही दिसत नाहीत. तुम्ही मला कुठे नेत आहात? पण त्यांनी उत्तर दिले नाही. ते तसेच रथ हाकत राहिले. त्यांच्या मौनामुळे जानकींची अस्वस्थता वाढली. आणखी थोडे अंतर कापून लक्ष्मणांनी रथ थांबवला. तिथेच एका झाडाखाली पालापाचोळा व गवत पसरून मऊ आसन तयार केले. जानकींना रथातून उतरून त्या आसनावर विश्रांतीसाठी बसवले. त्यांनी आणलेल्या वस्तू त्यांच्यापाशी ठेवल्या. त्यांना एक प्रदक्षिणा घातली व हात जोडून म्हणाले, वहिनी, कसे सांगू, मला तर बोलवतच नाही. श्रीरामांनी मला अत्यंत कठीण कार्य सांगितले आहे. परपुरुषांच्या घरी 6 महिने राहूनही दादांनी तुमचा स्वीकार केला म्हणून एका परिटाने त्यांची निंदा केली. तो लोक अपवाद त्यांना सहन झाला नाही. ही दुष्कीर्ती टाळण्यासाठी त्यांनी तुमचा त्याग करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला इथे आणले आहे. तरी कृपा करून मला क्षमा करा. माझ्यावर रागू नका. आता रघुनाथांचे चरण आठवत इथेच राहा. हे वनदेवतांनो, हे वृक्ष पाषाणांनो, हे श्वापदांनो, हे पंचमहाभूतांनो, या भूमिकन्या जानकी तुमच्या आश्रयाला आल्या आहेत. यांचा सांभाळ करा, यांचे रक्षण करा. ते ऐकून सुकुमार जानकींवर जणू वीजच कोसळली. त्या एकदम मूर्छित पडल्या. सौमित्रांना त्यांच्याकडे पाहण्याचे धैर्यच नव्हते. ते रडत रडत रथात बसले आणि अयोध्येकडे निघाले. श्रीराम उदासपणे एकांतात बसले होते. लक्ष्मणांनी त्यांना भेटून सर्व वर्तमान सांगितले. त्यावेळी जानकींच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले होते. काही वेळाने जानकी शुद्धीवर आल्या. त्यांना लक्ष्मण दिसले नाहीत. श्रीरामांनी आपला त्याग केला म्हणून त्यांना मनस्वी दुःख झाले होते. त्या मोठ्याने रडून आक्रोश करू लागल्या. म्हणाल्या, सौमित्र, माझा काही अपराध नसताना तुम्ही मला का टाकून गेलात? या भयंकर अरण्यात मी कुठे जाऊ? कोणाकडे आश्रय मागू? हे रघुपती, हे नाथ, हे तुम्ही काय केलेत? मला न सांगताच माझा त्याग केलात. तुम्हीच माझे सौभाग्य, तुम्हीच माझे सार सर्वस्व. तुमच्यासारखे करुणासागर आज इतके कठोर कसे झाले? आता मी कोणाला शरण जाऊ? हे माझे दुःख कोण निवारण करेल? त्या एकसारख्या रामरायांना हाका मारू लागल्या. त्यांचे अरण्य रुदन ऐकून पृथ्वीचा थरकाप झाला. वृक्षवेली गहिवरल्या. पशु पक्षी रडू लागले. त्यांना सावली मिळावी म्हणून मोठ्या पक्ष्यांनी पंख पसरले. काही पक्ष्यांनी चोचीतून पाणी आणून त्यांच्या अंगावर शिडकावा केला. वनगायी शेपटींनी वारा घालू लागल्या. अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचे सांत्वन करण्याचा मूक प्रयत्न करत होता. जानकी जमिनीवर हात टेकून कशाबशा उभ्या राहिल्या. त्यांनी महत्प्रयासाने स्वतःला आवरले. त्या प्रसंगी त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. पण गर्भस्थ बाळांचा विचार करून त्या गप्प राहिल्या. सगळीकडे निबिड अरण्य दिसत होते.
यातून कसा मार्ग काढायचा, कुठे जायचे त्यांना काहीच कळत नव्हते. त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. रडत रडत उगीचच इस्तस्त भटकू लागल्या. दुःख, निराशा आणि गर्भाचा भार यामुळे त्यांना एकसारखी ग्लानी येत होती आणि काही केल्या रडू आवरत नव्हते. त्याचवेळी योगायोगाने वाल्मिकी ऋषी कंदमुळे नेण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यांना एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या रोखाने ते पुढे आले तोच आकस्मिक जानकी दृष्टीस पडल्या. त्यांची अवस्था पाहून त्या महाज्ञानी तपस्व्यांना दया आली. त्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्या जानकी आहे हे कळताच त्यांना परमानंद झाला. ते म्हणाले, वैदेही घाबरू नका, मी वाल्मिकी ऋषी आहे. तुमचे पती मला चांगले ओळखतात. तुमचे पिताजी जनक हे माझे मित्र आहेत, म्हणून तुम्हीही मला कन्येप्रमाणेच आहात. आता माझ्या आश्रमात चला. तुम्हाला रामचंद्रांपेक्षा पराक्रमी असे 2 पुत्र होतील. ते त्यांचा पराभव करून तुमच्यावरील अन्यायाबद्दल त्यांना शासन करतील. वाल्मिकी जानकींसह आश्रमात आले. तेथील ऋषींना त्यांची ओळख करून दिली. तेव्हा सर्वजण भयभीत होऊन म्हणाले, विभो, हे तुम्ही काय केलेत? यांच्या रूपाने साक्षात विघ्नच घरी आणलेत. यांच्यामुळे आजपर्यंत अनेक उत्पात झाले आहेत. या इथे राहिल्या तर आमचेही प्राण संकटात पडतील. तेव्हा वाल्मिकींनी, सीता जगन्माता आहेत, आपली तपश्चर्या फलद्रूप झाली, म्हणूनच यांचे इथे आगमन झाले आहे, असे सांगून त्या सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण कोणाचेही समाधान होईना. त्यांनी त्यांना घालवून देण्याचाच हट्ट धरला. तेव्हा ते म्हणाले, जानकींच्या पातिव्रत्याचे सामर्थ्य तुम्हाला ठाऊक नाही, म्हणून तुम्ही असे म्हणत आहात. आता मी यांना सांगून प्रत्यक्ष गंगेलाच इथे आणतो, म्हणजे तुमची खात्री पटेल. तसे झाले नाही तर मी यांना इथे ठेवणार नाही. ऋषीजनांनी संमती दिली. तेव्हा जानकींनी गंगेची स्तुती केली आणि तपस्व्यांच्या साह्यार्थ आश्रमाजवळून वाहण्याची विनंती केली. त्यांच्या आवाहनाने गंगा वाल्मिकींच्या आश्रमाजवळून वाहू लागली. तेव्हा तेथील सर्व ऋषींना सीता या जगन्माता आहेत याची साक्ष पटली. त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांना मनोभावे वंदन केले. जानकी वाल्मिकींच्या आश्रमात राहू लागल्या. या गोष्टीची कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. 9 मास पूर्ण झाल्यावर शुभ दिनी शुभ नक्षत्रावर मध्यान्ह समयी त्या प्रस्तुत झाल्या. त्यांना 2 सुंदर जुळे पुत्र झाले. त्यांना पाहून आश्रमवासी आनंदित झाले. वृद्ध ऋषी पत्न्या जानकींची काळजी घेऊ लागल्या. त्यावेळी वाल्मिकी स्नानाला गेले होते. शिष्यांनी धावत जाऊन हे शुभ वर्तमान त्यांना सांगितले. ते लगबगीने आश्रमात आले. श्रीरामांचे प्रतिरूप असणाऱ्या त्या दोन्ही सुपुत्रांना पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. थाटामाटात बारसे झाले. मोठ्यांचे कुश आणि धाकट्यांचे लव असे नामकरण करण्यात आले. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे कुश लव मोठे होऊ लागले. त्यांनी आश्रमातील सर्वांनाच लळा लावला होता. वाल्मिकी त्यांच्याकडे विशेष लक्ष देत होते. ते त्यांचे कौतुक करायचे, त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवायचे. त्यांचे संगोपन करण्यातच जानकींचा अख्खा दिवस जायचा. ते दोघे ऋषी कुमारांमध्ये खेळायचे, मौज करायचे. त्यांच्या बाललीला पाहताना सर्वांना मोठी गंमत वाटायची. कुश लव 7 वर्षाचे झाले. वाल्मिकींनी त्यांचे यथाविधी मौजी बंधन केले. त्या मंगलप्रसंगी कामधेनूंनी सर्व निमंत्रितांना इच्छाभोजन देऊन तृप्त केले. दोघे राघवेय कुशाग्र बुद्धीचे होते. वाल्मिकींनी त्यांच्याकडून वेद अध्ययन करून घेतले. त्यांना 6 शास्त्रे शिकवली, पुराणे सांगितली आणि रामचरित्रही ऐकवले. त्यांना मंत्रविद्या, धनुर्विद्या आणि युद्धाचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवले. 10 वर्षाचे कुशलव अरण्यात जाऊन मृगया करू लागले. त्यांच्याकडे पाहून जानकी आपले दुःख विसरल्या. कधीकधी त्यांना रामचंद्रांची तीव्रतेने आठवण यायची. मग त्या खूपच व्याकुळ व्हायच्या. एके दिवशी कुशलव वनामध्ये हिंडत होते. जवळच एका पर्वत शिखरावर वाल्मिकींचे शृंगी नावाचे एक ऋषी बांधव तपश्चर्या करत होते. त्यांनी सर्वांगावर मृगाजीन घातले होते. ते हरिण असावे असे समजून त्यांनी बाण मारला. त्यांचे कलेवर ओढत ओढत आश्रमात आणले आणि वाल्मिकींना म्हणाले, आम्ही यांचे चर्म काढून तुमच्यासाठी आसन बनवतो. त्यांनी नीट निरखून पाहिले तेव्हा दोघा भावंडांनी नकळत ब्रह्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांचे उत्तर कार्य केले.
जानकींना सर्व वस्तुस्थिती सांगितली. ते वर्तमान ऐकून त्याही चिंतामग्न झाल्या. त्यांनी वाल्मिकींना दोषपरिहार्थ काहीतरी उपाय करण्याची विनंती केली. त्यांनी कुशलवांना बोलवले व म्हणाले, तुम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागले आहे. यावर प्रायचित्त म्हणून अयोध्येजवळ असलेल्या ब्रह्मसरोवरातील 1000 सुवर्ण कमळे आणून भगवान शंकरांची पूजा करा. त्याच सरोवरातील कमळांनी अयोध्येचे अधिपती श्रीराम शिवजींची नित्य पूजा करतात. त्यांचे सेवक त्या सरोवराचे नित्य रक्षण करतात, म्हणून सावध राहा. तेव्हा कुश लव धनुष्यबाण घेऊन त्या ब्रह्मसरोवरापाशी गेले. कुशांनी त्यात प्रवेश करून सर्व कमळे तोडली. ते पाहून श्रीरामांचे रक्षक धावले. लवांनी त्यांच्यापैकी अनेकांना कंठस्नान घातले. त्यांच्या अनिवार शरवर्षवाला घाबरून उरले सुरले सेवक अयोध्येत पळून गेले. त्यांनी रामप्रभूंना भेटून सर्व वृत्तांत सांगितला. कुशलवांनी ती सर्व कमळे वाल्मिकींच्या आश्रमात आणली. ते त्यांचे अद्भुत कर्तव्य पाहून वाल्मिकी व जानकी दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. वाल्मिकींनी नवीन शिवलिंग स्थापून सहस्त्र सुवर्ण कमळांनी शिवजींचे पूजन केले. त्यामुळे दोघांना लागलेले ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. एके दिवशी कुशांनी जानकींना विचारले, मातोश्री, आमचे वडील कोण आहेत? आपला वंश कोणता? आपला देश कोणता? त्या म्हणाल्या, बाळ, अयोध्येत सूर्यवंशातील अजरांचे नातू व दशरथांचे पुत्र श्रीराम यांचे राज्य आहे. तेच तुमचे वडील आहेत. त्यांना लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे 3 बंधू आहेत. ते तुमचे काका. बरं का, एका परिटाने निंदा केली म्हणून तुमच्या पिताजींनी माझा त्याग केला. तेव्हापासून मी इथेच राहत आहे. त्यांना पुढे बोलवेना त्या रडवेल्या झाल्या. तेव्हा कुश लव दोघांनाही राग आला. त्यांनी त्यांचे अश्रू पुसले, त्यांचे सांत्वन केले. जानकींचा त्याग केल्यानंतर अयोध्येत 12 वर्ष अवर्षण पडले. पाण्या वाचून लोकांचे हाल होऊ लागले. पशु पक्षी संत्रस्त झाले. अवघ्या अयोध्येवर अवकळा पसरली. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी श्रीरामांनी वसिष्ठांचा सल्ला घेतला. ते म्हणाले, राघव, जानकींचा काहीही अपराध नसताना तुम्ही त्यांचा त्याग केलात, म्हणूनच अवर्षण पडून या नगरीचे वैभव नष्ट झाले आहे. आता अश्वमेध यज्ञ करा. शामकर्ण अश्वाला पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी सोडा. त्यांच्या सूचनेनुसार रामप्रभूंनी अश्वमेधाची सर्व तयारी केली. मुनिश्रेष्ठींना आणि विद्वजनांना बोलावून घेतले. बिभीषण आणि सुग्रीव यांना आमंत्रणे धाडली. नल, नील, अंगद, जांबुवंत आदी सर्व वीर 18 पद्मे वानरदलासह अयोध्येत दाखल झाले. शरयू नदीच्या तीरी मोठा यज्ञमंडप बांधण्यात आला. श्रीरामांनी शामकर्ण अश्वाच्या मस्तकी वसिष्ठांनी स्वहस्ते लिहिलेले सुवर्णाचे आज्ञापत्र बांधले. तो अश्व शत्रुघ्नाबरोबर पृथ्वीवर संचारासाठी पाठवला. रामरायांनी जानकींची सोन्याची सुंदर मूर्ती बनवून घेतली. त्या प्रतिमेसहित यज्ञदीक्षा घेतली. यज्ञमंडपात यज्ञाला प्रारंभ झाला. सुग्रीव, बिभीषण व मारुती यज्ञमंडपाचे रक्षण करू लागले. सुमंत, लक्ष्मण आणि भरत श्रीरामांना यज्ञासाठी लागणारी सामग्री तत्परतेने आणून देऊ लागले. तो यज्ञ सोहळा पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली. तिकडे महारथी शत्रुघ्नांनी अल्पावधीत मोठा पल्ला गाठला. अनेक राजांना जिंकले. ते राजे करभार घेऊन श्रीरामांना शरण आले. योगायोगाने त्याच समयास वरुणांनी पाताळात एका महायज्ञाचे आयोजन केले होते. त्यांच्या निमंत्रणावरून वाल्मिकी तिथे गेले होते. कुश कंदमुळे आणण्यासाठी दूरवनात गेले होते. लव सवंगड्यांसमवेत गप्पा गोष्टी करत एका झाडाखाली बसले होते. तोच कित्येक देश ओलांडून अश्वमेधाचा तो शामकर्ण अश्व आश्रमाजवळ आला. लवांनी धावत जाऊन तो धरला. त्याच्या मस्तकावर सोन्याच्या पत्रावर लिहिलेला संदेश वाचला. हा अश्व रावणांचा वध करणाऱ्या आणि देवांना बंदिवासातून सोडवणाऱ्या रविकुलभूषण श्री रामचंद्र यांनी सोडलेला आहे. जो समर्थ असेल त्यानेच हा धरावा. तो संदेश वाचून लवांना हसू आले. या पृथ्वीवर रघुनाथ एकटेच बलाढ्य वीर आहेत काय? ते हा अश्व कसा सोडवून नेतात तेच मी पाहतो, असा निश्चय करून त्यांनी तो घोडा एका केळीच्या झाडाला बांधून ठेवला. तेव्हा श्रीरामांचा घोडा अडवला म्हणून ऋषिकुमार अत्यंत भयभीत झाले. त्यांनी तो सोडून देण्यास सांगितला, पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. तेवढ्यात
अश्वरक्षक आले. त्यांनी ऋषिकुमारांना दराडावून विचारले, प्रभू रामचंद्रांचा हा अश्व इथे कोणी बांधला? त्यांनी लवांकडे बोट दाखवले व म्हणाले, हे त्यांचे काम आहे, त्यात आम्ही नाही बुवा. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 37 समाप्त होत आहे. धन्यवाद.